नमस्कार. प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. तुम्हाला चकवा माहिती आहे? चकवा म्हणजे कधीकधी आपण एखाद्या ठिकाणावरनं प्रवास करत असतो आणि पुढे जातो आणि काही वेळाने काही मिनिटांनी पुन्हा आपल्याला लक्षात असं येतं की आपण पुन्हा त्याच जागेवर आहोत. आणि असं किती वेळा तरी म्हणजे तो चकवा काही 5-10 मिनिटं 15 मिनिटं असा तो चकवा लागलेला असतो की त्या वेळेमध्ये आपण त्याच ठिकाणी परत येतोय असं आपल्याला वाटायला लागतं. सध्या दोन्ही राष्ट्रवादींच्या बाबतीमध्ये जर का बोलायचं झालं तर पवार कुटुंब हे जे आहे हे इतरांना चकवा देतंय का काय असा प्रश्न आपल्याला पडेल. म्हणजे शरद पवारांची काही विधानं की जे आपल्याला चकवा देतात, रोहित पवारांचं आक्रमकपणा, त्यानंतर रोहित पवारांची काही विधानं आणि पुन्हा कालच्या सभेला बैठकीला रोहित पवारांनी मारलेली दांडी हा सुद्धा आपल्याला एक चकवाच देतं. इकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर राष्ट्रवादीमधनं सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांना दूर करण्यात आलं, याच्या सगळ्या चर्चा आपण ऐकल्या. आणि आता पुन्हा एकदा अजित पवार गटाची एक बैठक सुनेत्रा पवार यांनी घेतली आणि त्यामध्ये पुन्हा एक मिळतं जुळतं राजकारण आपल्याला म्हणजे आता पॅचअप, कुणाचं काय चुकलं असेल, कोणी नाराज नाही ना, अशा पद्धतीचं एक ज्याला म्हणूयात पॅचअप हे करण्याचा प्रयत्न सुनेत्रा पवारांनी केला आहे. हे नेमकं सगळं चाललंय काय? म्हणजे रोहित पवार मुख्यमंत्र्यांची भेट घेतात, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल शरद पवारांची भेट घेतात, त्यांची भेट घेऊन झाल्यानंतर ते पुन्हा मुख्यमंत्र्यांची भेट घेतात, त्याच्यानंतर पार्थ पवार जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतात. ह्या सगळ्या प्रकरणांवर खूप चर्चा झाली आहे, आपण सुद्धा व्हिडिओ केले. पण मला ना या सगळ्यातनं काय वाटतं ते सांगण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओतनं करणार आहे. हा मला एक प्रकारचा चकवा वाटतो. चकवा म्हणजे आपल्याला जर का आपण मूळ राष्ट्रवादी जर का समजून घेतले तर 3 मुद्द्यांवर राष्ट्रवादीचं एकूण सगळं काय ज्याला लॉजिक्स आपल्याला बघायला मिळतात. ते म्हणजे काय? एक तर सत्तेत राहणं किंवा सत्तेबरोबर राहणं किंवा सत्तेच्या अवतीभवती राहणं. हे 3 पाये आहेत राष्ट्रवादीचे. राष्ट्रवादी हा जो मूळ पक्षच आहे किंवा दोन्ही राष्ट्रवादी, ते दोन्ही राष्ट्रवादी म्हणजे एकच आहेत, पवारांचेच आहेत, पवार कुटुंबियांचेच आहेत. मूळ राष्ट्रवादीपासून जरी आपण विचार केला तरी राष्ट्रवादी हा पक्ष फार काळ विरोधात बसू शकत नाही किंवा तो थांबणारही नाही. आणि म्हणून जेव्हा अजित पवार अजित पवार शरद पवारांची साथ सोडून जेव्हा भाजप बरोबर आले तेव्हा एक कुजबूज आपल्या कानावर आली होती की याच्या मागे सुद्धा पवारांचीच खेळी आहे. आता ती खेळी आहे का नाही आहे आपल्याला काही माहीत नाही, पण मी एक अगदी 0.1% जरी आपण असं धरून चाललो की खेळी आहे तर याच्यातनं अर्थ काय होतो की आपलाच एक गट सत्तेबरोबर आहे. म्हणजे पुन्हा मूळ राष्ट्रवादीचं जे काही एक धोरण आहे की सत्तेबरोबर राहायचं, एक तर सत्तेत तरी राहायचं, सत्तेबरोबर राहायचं किंवा सत्तेच्या अवतीभवती राहायचं. म्हणून 2019 मध्ये सुद्धा जो काही शरद पवारांनी प्रयोग केला महाविकास आघाडीचा, तो सत्ता स्थापन केली. त्याच्यानंतर शरद पवार कायम तुम्ही बघा केंद्रामध्ये नरेंद्र मोदी कुठल्याही मुद्द्यावरनं अडचणीत येऊ देत. म्हणजे कधी कधी राहुल गांधी नरेंद्र मोदींना अनेक मुद्द्यांवरनं अडचणीत आणतात. मग तो अदानींचा मुद्दा असू देत, पहलगामवरनं झालेल्या सगळ्या ऑपरेशन सिंदूरचा मुद्दा असू देत किंवा आत्ता देखील जे काही आहे नरेंद्र मोदींनी जे आवाहन केलं त्याच्यानंतर नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावर गेले, त्यांच्या परदेश दौऱ्यावरनं सुद्धा टीका असू देत. जेव्हा जेव्हा नरेंद्र मोदीचं सरकार हे कुठल्याही अडचणीत सापडतं तेव्हा तेव्हा शरद पवार मोदींच्या सरकारला दिलासा देईल, आधार देईल अशा पद्धतीचं वक्तव्य करत असतात. आत्ता देखील तुम्ही बघा ज्यांच्या
आता त्यांच्या नुकत्याच या वक्तव्याची चर्चा सुरू झालेली आहे, ती म्हणजे एकीकडे आता राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्यावर टीका करतायत आणि ती प्रचंड, म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी आता एका पत्रकार महिलेला म्हणजे एकूणच पत्रकारांना उत्तरं देण्यापासून नरेंद्र मोदींनी पळ काढला असं राहुल गांधी म्हणतायत. एका महिला पत्रकाराला त्यांनी प्रश्नांना उत्तर दिलं नाही, त्यांनी तिथनं पळ काढला. त्याच्यानंतर आता ती मेलोनी आहे, तिला मेलडी खायला घातली, त्याच्यावरनं राहुल गांधी पुन्हा काहीतरी ट्रोल करतायत पंतप्रधानांना. असे अनेक मुद्दे आहेत. म्हणजे त्यांनी राहुल गांधी हे प्रत्येक वेळी त्यांना हे करतायत. आत्ता देखील मग त्याच्यामध्ये शिवसेना सुद्धा आहे, उद्धव ठाकरेंची शिवसेना सुद्धा ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर सडकून टीका करते. ती कुठलेही मुद्दे, मग ते अगदी जेवढे काही मुद्दे आहेत, पहलगाम पासूनचे, ऑपरेशन सिंदूर पासूनचे, या सगळ्यांवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनी प्रचंड टीका केलेली आहे. आत्ता परदेश दौऱ्यावरनं देखील जेव्हा टीका होतीये तेव्हा शरद पवारांनी वक्तव्य केलं आहे की आपले राजकीय भांडणं काही असू देत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशांतर्गत जे काही निर्णय घेतले असतील त्याच्या बाबतीमध्ये आपले वाद असतीलही, परंतु जेव्हा जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशात जातात तेव्हा ते आपल्या देशाची मान उंचावेल अशा पद्धतीचं काम करतात, असं विधान शरद पवारांनी केलं. म्हणजे या आशयाचं विधान केलं. म्हणजे आत्तापर्यंत जे राहुल गांधी बोलतायत परदेश दौऱ्यावरनं, जे उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत बोलतायत, आज संजय राऊतांनी त्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे. संजय राऊत असं म्हणालेत की शरद पवारांच्या या विधानाशी आम्ही असहमत आहोत, हे त्यांनी सांगितलेलं आहे. पण एक विरोधक, एक ज्याला आपण म्हणतो इंडिया आघाडीमधले आज शरद पवार आहेत, विरोधी गटातले शरद पवार आहेत. ज्या काँग्रेसनी, ज्या उद्धव ठाकरेंनी मिळून शरद पवारांना राज्यसभेवर पाठवलं, ते शरद पवार जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाजूनी विधान करतात त्याला नेमकं काय म्हणायचं? शरद पवार अशा पद्धतीची गुगली हे कायम टाकत असतात. हे सगळं जे काही आहे ना, ते सगळं एका चकव्यासारखं आहे. म्हणजेच थोडक्यात शरद पवार कोणता निर्णय पुढच्या काळामध्ये, बरीच चर्चा झाली याआधी 2 वर्ष 1.5 वर्ष ही चर्चा सुरू होती की शरद पवारांची राष्ट्रवादी सुद्धा नरेंद्र मोदी सरकारला केंद्रामध्ये सहाय्य करणार, म्हणजे पाठिंबा देणार, त्या बदल्यात सुप्रिया सुळे केंद्रामध्ये मंत्री होणार. मग ती चर्चा विरते, मग परत कालांतराने काहीतरी चर्चा सुरू होते, मग 2 राष्ट्रवादी एकत्र येणार आणि दोन्ही राष्ट्रवादी सत्तेमध्ये पाठिंबा देणार, अशी चर्चा सुरू होते. एक लक्षात घ्या, म्हणून मी तुम्हाला पहिल्यांदा म्हणलं ना, एक तर सत्तेत तरी जायचं, सत्तेला पाठिंबा तरी द्यायचा, किंवा सत्तेच्या अवतीभोवती फिरत राहायचं. म्हणजे टीका करायची. शरद पवार त्यांनी आता मोदींनी आवाहन केलं की पेट्रोल डिझेल कमी वापरा वगैरे वगैरे वगैरे, याच्यावर सुद्धा शरद पवारांनी नरेंद्र मोदींवर, पंतप्रधानांवर टीका केलेली आहे की हे जे तुम्ही आज सगळं सांगताय हे तुम्हाला आधी समजलं नाही का? याच्या बाबतीतल्या उपाययोजना करून ठेवता आल्या नाहीत का? ही टीका शरद पवारांनीच केली आहे. बरं, त्याला फार काळ लोटला नाही आहे, 2 ते 3 दिवसांपूर्वी. आणि त्या शरद पवारांनी काल असं विधान केलेलं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशात जाऊन आपल्या देशाची मान उंचावण्याचंच काम करतायत. हे सगळ्या गोष्टी संभ्रमात टाकणाऱ्या आहेत. तर त्या संभ्रमात कोण आहेत? तर संभ्रमामध्ये राष्ट्रवादीचेच आमदार, राष्ट्रवादीचेच खासदार, राष्ट्रवादीचेच पदाधिकारी आहेत. त्यांना हे कळत नाही आहे की नेमकी कोणती दिशा शरद पवार घेत आहेत. शरद पवारांना नेमकं कोणत्या दिशेने जायचं आहे. तुम्हाला सांगू का, आता शरद पवारांनी एक बैठक घेतली, त्या बैठकीमध्ये आमदारांनी शरद पवारांना क्लिअर कट विचारलं की आपली दिशा काय आहे, आपण सत्तेला पाठिंबा देणार आहोत की आपण विरोधात राहणार आहोत, काय ते एकदा स्पष्ट करा. पण त्याच्यावर शरद पवार काही बोलले नाही आहेत. शरद पवारांनी त्यावर उत्तर दिलं नाही. तो संभ्रम त्यांचा तसाच ठेवलेला आहे. इकडे रोहित पवार, म्हणजे रोहित पवार इतके आक्रमक होत आहेत की ते अजित पवारांचा अपघात हा अपघात नसून घातपात आहे असं बोलतायत. रोहित पवार राज्य सरकारवर सडकून टीका करतायत. रोहित पवार देशाच्या राजकारणावर बोलतायत. रोहित पवार हे एक आपलं वेगळं
म्हणजे इकडे एक नरमाईची भाषा शरद पवार बोलतायत, तर तिकडे आक्रमक भाषा रोहित पवार बोलतायत. हे सगळं आपल्याला काही पचनी पडत नाहीये. पण या सगळ्याचा अर्थ एकच आहे, चकवा. चकवा म्हणजे काय तुम्हाला मी सांगतो. चकवा म्हणजे आपल्याला फिरून फिरून शेवटी कळतच नाही की आपण तिकडेच काय येतोय. म्हणून मी चकवा याचं उदाहरण म्हणजे पहिलं उदाहरण दिलं ते त्याच्यासाठी. आता याचा एकच अर्थ आहे, यांची एक पार्टी सत्तेमध्ये आहे, सुनेत्रा पवार राष्ट्रवादी. म्हणजे एक राष्ट्रवादी सत्तेत आहे, दुसऱ्या राष्ट्रवादीनी जायचंय का नाही याचा निर्णय व्हायचा आहे. दोन पार्टीचं विलिनीकरण करायचं का नाही करायचं हे देखील कधी करायचं, काय करायचं याचे काही आराखे हे निश्चित बांधले गेलेले असणार आहेत. त्या दृष्टीनं ह्या सगळ्या चाचपण्यात की तू विरोधात बोलून बघ, मी बाजूनी बोलून बघतो, हे सगळं त्या पद्धतीने चाललेलं आहे. आणि रोहित पवार एक असं हे करतायत की उद्या जरी शरद पवारांनी सत्तेबरोबर मिळतं जुळतं घेण्याचा एक ट्रॅक ओपन केला आणि ते जर का सत्तेबरोबर गेले, त्यांनी नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला, तर आपण विरोधात राहायचं. म्हणजे पुन्हा तेच त्याच तिकिटावर तोच खेळ. म्हणजे काय की दोन्ही राष्ट्रवादी सत्तेत पण पवार कुटुंबातला एक माणूस विरोधामध्ये. म्हणजे त्यांनी शेवटी कुणाला आपण म्हणतो ना, कुणाच्या मागे लोक येतील. तर उद्या रोहित पवारांच्या मागे गेले तरी ते पवार कुटुंबातलेच आहेत, सत्तेमध्ये आले तरी ते पवार कुटुंबच आहे, इकडं राज्यातही पवार कुटुंबच सत्तेत असणार. अशा पद्धतीचं एक रचना या सगळ्यामध्ये तयार होतीये का, केली जातीये का? आणि त्यामुळे हा सगळा चकवा जो आहे, हा चकवा इतरांना दिला जातोय का? म्हणजे आज भाजपला वाटावं अरे अरे येत आहेत शरद पवार आपल्याच बाजूने आहेत, त्यांनी असं विधान केलंय म्हणजे आपल्याच बाजूने आहेत. तिकडे काँग्रेसला वाटावं अरे कालपर्यंत आपल्या बरोबर होते, आज आपल्या विरोधात एकदम गेले, म्हणजे आज त्यांनी विरोधात विधान केलं. हे जे आहे ही सगळी चाचपणी होतीये. आणि ती चाचपणी एकाच अर्थाने आहे, म्हणजे त्यांनाही वाटावं सत्तेबरोबर आहेत, यांनाही वाटावं विरोधात आम्ही तुमच्याच बरोबर आहोत. रोहित पवार असं बोलतायत त्यामुळे एकीकडे विरोधकांना वाटतंय चला रोहित पवार आपल्या बाजूने आहेत, पवारांमधलं कोणीतरी आपल्या बाजूने आहे, मग शरद पवार कधीतरी असं कधीतरी तसं अशा पद्धतीने एक भूमिका घेत उत्तम पद्धतीचं राजकारण राष्ट्रवादीमध्ये खेळलं जात आहे. याला म्हणतात चकवा. आता उद्या काय होईल, फार तर काय होईल, शरद पवार कदाचित म्हणतील की चला आम्ही केंद्रात पाठिंबा देतो. आणि तसे तुम्हाला सांगतो शरद पवार हे काही झाले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाबतीमध्ये एकदम सॉफ्ट आहे. आणि त्याचं कारण आहे, नरेंद्र मोदींनी येऊन बारामतीमध्ये येऊन सांगितलंय की शरद पवार माझे गुरु आहेत. त्याला कारण आहे, ते का सांगितलंय वगैरे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर त्यामुळे शरद पवार कोणतीही भूमिका घेतील, बरं घेतली केंद्रात पाठिंबा देण्याचं म्हणजे पुन्हा शरद पवारांची पार्टी केंद्रात सत्तेमध्ये, इतर राज्यात सुनेत्रा पवार सत्तेमध्ये, विरोधक म्हणून रोहित पवार राहतील. उद्या पारडं बदललं तर इकडे रोहित पवार आहेतच, पुन्हा विरोधाची धार आक्रमक करून ठेवणारे, आणि मग पुन्हा आपण त्यांच्याबरोबर आक्रमकतेचा सूर आळवायला पुन्हा मोकळे. म्हणजे गडबडलं काही तरी आपलं ज्याला म्हणतो ना बेस तयार पाहिजे, नाही गडबडलं तर सत्तेबरोबर आपण आहोतच. अशा पद्धतीचा काही हा सगळा खेळ सुरू आहे का दोन राष्ट्रवादीचा, हे वाटावं अशी परिस्थिती आता राष्ट्रवादीमध्ये आहे. त्यातून सुनेत्रा पवारांनी जे काही असं वाटलं होतं की, आणि वाटलं होतं नाही, ती शक्यता आहेच आहे की राष्ट्रवादी सुनेत्रा पवार गटातले काही आमदार कदाचित फुटून शरद पवार गटामध्ये जातील. हा खेळ खेळण्यासाठी सुद्धा शरद पवार अशी विधानं करतात, म्हणजे इकडच्यांना वाटावं अरे हे केंद्रात सत्तेत जात आहेत का, मग आपण आधी इकडे जाऊन बसावं, असंही होते. त्यामुळे आज सुनेत्रा पवारांनी सुद्धा जी बैठक घेतली काल परवामध्ये, त्याच्यामध्ये सुनील तटकरे पण आले होते, प्रफुल्ल पटेल पण होते, आणि त्यांच्यामध्ये एक ज्याला म्हणतो आपण की पुन्हा एक संवादाचं वातावरण तयार करण्याचा एक प्रयत्न दिखावा तो करण्यात आलेला आहे की आपल्यामध्ये काही वाद नाही आहेत, पुन्हा एक संध सगळेजण आपण बरोबर आहोत हे दाखवण्याचा तरी प्रयत्न एक पॅचअप त्याच्यातनं करण्यात आलेला आहे. त्यामुळे शेवटी राष्ट्रवादी म्हणून मी म्हटलं, राष्ट्रवादी नाव घेतलं की आपण तीन गोष्टी, सत्तेबरोबर किंवा सत्तेच्या अवतीभोवती, हे सगळं त्या पद्धतीचा चकवा तो तुमच्या आमच्यासाठी आहे. किंवा तिकडे भाजपला वाटावं की आपल्याबरोबर आहेत, तिकडे काँग्रेसला वाटावं अरे आपल्याबरोबर आहेत, असं वाटतं नाही तो वाटतं तोच अरे आपल्याला सोडून गेले का.
हा चकवाच दिला जातो, याच्या पलीकडे काही नाही. तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही जर का माझ्या मताशी सहमत असाल तर जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.